दख्खनचा राजा श्री ज्योतिबाची चैत्र यात्रा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी कोल्हापुरात अंबाबाईचा रथोत्सव साजरा होतो। त्याच्या दुसऱ्या दिवशी भवानी मंडपातून छत्रपती शिवाजी महाराज आणि करवीर संस्थानच्या महाराणी ताराबाई यांचा रथोत्सव साजरा केला जातो। यंदा या रथोत्सवाला 104 वर्ष पूर्ण होत आहेत। या रथोत्सवाची परंपरा आणि वैशिष्ट्य सांगणारं बी न्यूजचं हे रथोत्सव विशेष वृत्त। दिल्ली झाली दिनवाणी, दिल्ली शाचे गेले पाणी। ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली। ताराबाईच्या बखते दिल्लीपतीची तखते। खचो लागली देवी मते कुराणे ही खंडली। रामराणी भद्रकाली रणरंगी क्रुद्ध झाली। प्रलयाची वेळ आली मुगल हो सांभाळा। कवी गोविंद यांच्या या कवितेवरून करवीरच्या महाराणी ताराबाई यांचा पराक्रम नजरेला येतो। महाराणी ताराराणी म्हणजे छत्रपती शिवरायांच्या स्नुषा आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी। छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्यानंतर महाराणी ताराबाई यांनी 7.5 वर्ष मुघल सम्राट औरंगजेबाविरुद्ध लढा दिला। 1700 ते 1707 या कालखंडात शेकडो लढाया मराठी भूमीवर झाल्या, पण प्रत्येक लढाई मोठ्या जिद्दीनं खेळत महाराणी ताराबाईंनी राज्य जिवंत ठेवलं। इतकंच नव्हे, ते वाढवलं सुद्धा। त्यांच्या कर्तृत्वाच्या स्मृती जपल्या जाव्यात या हेतूनं राजर्षी शाहू महाराजांनी 1914 साली कोल्हापुरात शिवछत्रपती आणि ताराबाई यांच्या रथोत्सवाला सुरुवात केली। यंदा याला 104 वर्ष पूर्ण होत आहेत। जात पात भेदभाव न मानणाऱ्या कोल्हापूरचा आदर्श संपूर्ण देशाला दाखवून देण्यासाठीच या सोहळ्याची सुरुवात झाली। आजही श्रीमंत शाहू महाराज, मालोजीराजे आणि संभाजीराजे यांच्याकडून ही परंपरा मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात जपली जाते। या ज्योतिबा यात्रेसाठी सर्व भारतातून येणाऱ्या सर्व भाविकांसाठी अंबाबाईचा रथ, त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराजांचा रथ चालू केला। याची कारणं महत्त्वाची म्हणजे इंग्रज काळामध्ये ज्यावेळी इंग्रजांची राजवट होती त्यावेळी शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांच्या सर्व जनतेसमोर यावा, त्याचप्रमाणे ताराराणींचा सुद्धा इतिहास जनतेसमोर यावा या दृष्टीनं ही रथोत्सवाची सुरुवात छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केली। 19 जानेवारी 1914 रोजी जारी केलेल्या राजाज्ञेत रथोत्सव दर साल वंशपरंपरागत करण्यात येण्याचा आहे अशी नोंद खुद्द राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केली। रथोत्सवाची जबाबदारी कागलचे जहागीरदार बापूसाहेब घाटगे यांच्याकडे सोपवण्यात आली। पहिल्या दिवशी अंबाबाई, दुसऱ्या दिवशी ताराबाई आणि तिसऱ्या दिवशी शिवरायांचा रथोत्सव साजरा केला जाऊ लागला। पण कालांतरानं ताराबाई आणि शिवरायांचा रथोत्सव एकाच दिवशी साजरा होऊ लागला। या रथोत्सवासाठी एकूण 3 रथ बनवण्यात आले होते। पहिला रथ छत्रपती शिवराय आणि महाराणी ताराराणी यांच्या रथोत्सवात वापरला जाऊ लागला। दुसरा रथ अंबाबाईच्या रथोत्सवात वापरला जातो। सध्या हा रथ चांदीनं मढवलेला आहे, तर तिसरा रथ दख्खनचा राजा ज्योतिबाच्या मंदिरात आहे। यंदाही 1 आणि 2 एप्रिलला हा रथोत्सव साजरा होणार आहे। 100 वर्षांपूर्वी सुरुवात झालेल्या या रथोत्सवाचं महत्त्व वाढत राहण्यासाठी कोल्हापूरकर म्हणून हा उत्सव लोकोत्सव करण्याची गरज आहे। छत्रपती शिवराय आणि महाराणी ताराबाई यांच्या जाज्वल्य इतिहासाची ओळख येणाऱ्या पिढीला करून देण्यासाठी या रथोत्सवात मोठ्या संख्येनं सहभागी होणं गरजेचं आहे। बी न्यूजसाठी कॅमेरामन राहुल जगतापसह राहुल गडकर।